नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आज आपण खूप महत्त्वपूर्ण उदाहरणे पाहणार आहोत। सर्व विद्यार्थी जर विचार करतो म्हटलं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सरळ व्याज काढता येते, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चक्रवाढ व्याज काढता येते, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सरासरी सुद्धा काढता येते, टक्केवारी सुद्धा काढता येते। परंतु तुम्हाला जे जमत नाही ते उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। खूप महत्त्वपूर्ण उदाहरणं असतील, येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला रिझल्ट मिळवून देणारे हे उदाहरणं आहेत। संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि बघा यामध्ये कशा पद्धतीने आपण शॉर्ट ट्रिक्स नुसार संपूर्ण उदाहरणं सोडवणार आहोत। बघा, पोलीस भरती येणार आहे 14 मार्च रोजी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक्झाम राहील। 16 मार्च सोलापूरचा आलेला पण आहे। आता बघा, तुम्हाला तयारी करायची आहे पोलीस भरतीची। मग आता रिझल्ट काढून देणारे तुम्हाला सब्जेक्ट पाहिजे, परंतु गणित भी बऱ्याचशा जणांना जमते, पण जे जमत नाही त्याच्यावर लक्ष देणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे। म्हणून हा लेक्चर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तलाठी येणार आहे, वनरक्षक येणार आहे, सरळ सेवा न्यायालय भरती येणार आहे, म्हणजे चालू आहे तर ती एप्रिलमध्ये आहे, टीईटी जुलैमध्ये राहणार आहे। म्हणून तुम्हाला तयारी चांगल्या पद्धतीने करायची आहे। आज आपण गणित पाहणार आहोत। बघा, जर तुम्हाला तुमच्या लाईफचा रस्ता क्लिअर करायचा असेल तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। बघा, स्प्राईट जसं तुमच्या दिमागाला थंड करते त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या यशाचा मार्ग क्लिअर करायचा आहे, रस्ता क्लिअर करायचा आहे। संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जर तुम्ही तयारी करत असाल तर ऍप्लिकेशन आपली डाउनलोड करून घ्या। ओके, समोर जाऊया। पहिलाचा प्रश्न पाहूया आपल्या या व्हिडिओमधील। काय म्हटलेलं आहे बघा, एक रेल्वे 100 मीटर लांब पुलाला 45 किलोमीटर प्रति तास वेगाने 60 सेकंदात ओलांडते, तर त्या एका खांबाला किती वेळ ओलांडायला किती वेळ लागेल? ओके, किती वेळात ओलांडेल असा पद्धतीचा प्रश्न आहे। ती एका खांबाला किती वेळात ओलांडेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे। मग तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहे। जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, कारण हे बऱ्याचशा जणांना जमत नाही। आता या प्रश्नाला सोडवायसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला याचं सूत्र येणं खूप महत्त्वाचं आहे। सूत्र लिहून देत नाही, कारण याचं संपूर्ण लेक्चर आपण टाकलेलं आहे, तुम्ही तेही बघू शकता। बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सूत्र जर सांगतो म्हटलं तर ताशी वेग ओके बरोबर एकूण अंतर त्यानंतर छेदात राहील वेळ सेकंदात ओके गुणिला 18/5। हा एका सूत्रावरून संपूर्ण तुम्ही टॉपिक क्लिअर करू शकता। म्हणून तो व्हिडिओ मी जे आहे संपूर्ण टॉपिकचा व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तेही बघू शकता। आता या प्रश्नाला कसं सोडवणार आहोत बघा। सर्वप्रथम आपल्याला अंतर दिलेलं आहे। अंतर इथं एक दिलेलं आहे, परंतु रेल्वेचं अंतरच माहित नाही। एक रेल्वे 100 मीटर लांबीच्या पुलाला ओलांडते, परंतु रेल्वेची लांबी नाही दिली। रेल्वेची लांबी कशा पद्धतीने काढणार आहोत बघा। आपण काय करणार तर रेल्वेची लांबी काढायची आहे, तर एकूण अंतर काढायचं आहे म्हटल्यावर आपल्याला काय घ्यावं लागेल, क्वेश्चन मार्क घ्यावा लागेल, होय की नाही। मग आपण काय करणार, ताशी वेग आहे 45 गुणिला वेळ किती दिला 60 सेकंद। आता 5/18 उलट करायचं, म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे तर एकूण अंतर भेटणार। काय भेटणार, एकूण अंतर भेटणार। तर भाग द्या याला, 9 दोन्ही 18, 9 पाची 45, बेक बे बेत्रिक 6 हा शून्य कट करा इथं लिहा, म्हणजेच गुणाकारात काय उरलेलं आहे 5 गुणिला 30 गुणिला 5 ओके। आता काय करणार याचा गुणाकार, मग 5 5 25 25 त्रिक 75 750 ओके। चेक करा 750 काय एकूण अंतर आहे। कारण हे प्रश्न जे आहे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे, तुम्हाला विचारतात आणि हे प्रश्न गोंधळात टाकणार आहे, म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघा। मग याच्यातून आपण दिलेलं अंतर जे आहे पुलाचं ते वजा करणार, म्हणजे 100 वजा केले तर उरणार किती इथं तर 650 मीटर लांबीची काय आहे रेल्वे आहे। काय आहे रेल्वे। आता आपल्याला काय काढायचं आहे, रेल्वेची ती लांबी आपण काढली, आता आपल्याला काढायची आहे ती खांबाला किती वेळात ओलांडेल। मग बघा काय करणार, तर एकूण अंतर किती आहे, जे अंतर आहे त्याच्यातला रेल्वेची लांबी किती आहे 650, त्याच्या छेदात घेणार आपण 45 गुणिला 18/5 ओके। आता भाग द्या। भाग देत असताना कसा भाग देणार बघा, इथं काय करणार, एवढ्या सूत्राचा उपयोग आपण केलेला आहे। कशा पद्धतीने भागणार, 9 दोन्ही 18, 9 पाची 45, 5 1 5 उरला 1, 5 त्रिक 15 हा शून्य कट करा इथं लिहा, म्हणजेच वर उरले किती 130 गुणिला 2 छेदात 5, 5 ने भाग द्या 5 1 5
5 दोन्ही 10 उरले 3 5 सख 30 म्हणजे 26 दोन्ही 52 सेकंदात ती ओलांडेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. गोंधळात टाकणारा प्रश्न होता. पहिले रेल्वेची लांबी आपल्याला काढायला लागत होती, नंतर या प्रश्नाला सोडवा लागत होतं. अशा पद्धतीनं पहिल्या प्रश्नाला आपण सोडवलेला आहे. बघा दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय करायचं आहे बघा, सोडवा या प्रश्नाला. एक काम 25 दिवसात, ओके, एक काम 25 दिवसात, बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी 5 दिवस काम केल्यानंतर ए काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम बी किती दिवसात करेल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग या प्रश्नाला सोडून दाखवा. मग या प्रश्नाला कशा पद्धतीनं सोडवणार आहोत बघा. काय करायचं आहे तर लसावी काढायचा आपल्याला 25 आणि 20चा लसावी येते. लसावी यांचा लसावी येईल 100. ओके, 100 लसावी आला. आता या 100ला आपण काय करणार, पहिले 25 ने भागणार आणि या 100ला परत कितीने भागणार तर 20 ने भागणार. या पद्धतीने आपल्याला भागून घ्यायचं आहे. पहिले कसं भागणार, 20 × 20, 20 5 100 हे 5 आले. ओके, त्यानंतर 25 × 25, 25 चौक 100 हे 4 आले. आता काय करणार आहोत हे एवढं तुम्हाला कळालं असेल. आता आपण काय करणार बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय म्हटलं, दोघांनी मिळून 5 दिवस काम केले. आता दोघांनी मिळून म्हटल्यावर हे दोघांचं काम आहे. 4 + 5. ओके, किती काम केलं त्यांनी, 5 दिवस काम केलं. ओके, आता हे टोटल आपल्याला काढायचे आहे. 5 × 4 9 झाले. 9 × 5 45. हे 45 का आहे, 45 त्या कोण काम केलेलं आहे, ए ने काम केलेलं आहे. 45 दिवस ए चे काम आहे. मग बी चे काम किती, उर्वरित आपल्याला काम सांगितलं. उर्वरित काम किती आहे, एकूण काम त्यांनी 45 दिवस केलं, तर उर्वरित काम किती, टोटल हे जे काम आहे 100 दिवसाचं झालं समजा, तर 100 - 45 केले आपण, तर उरले किती आता मित्रांनो, आता उरलेले आहे इथं 55. हे 55 काय आहे, उर्वरित काम. आता यामध्ये बघा दोघांनी किती दिवस काम केले, 5 दिवस काम केले, म्हणून या दोघांच्या कामांनी भागा. 5 × 5 11 × 5 55. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो पाहिलं तर आपण किती येणार, 11 × 5 55 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं सोडवायचं आहे. काय केलेलं आहे, लसावी काढलं. लसावी काढून परत त्याच संख्येने आपण भागलं तर हे 4 युनिट याचं एचं काम, 5 युनिट याचं काम झालं. अशा पद्धतीनं 4 × 5 9 केलं. 9 गुणिला दोघांचं काम 45. म्हणजे दोघांनी मिळून किती दिवस काम केलं, 45 दिवस. मग 100 - 45 उर्वरित काम किती आहे, उर्वरित काम जे आहे 55 दिवस आलं होतं. दोघांचं काम जे आहे 5 ने भागलं आपण, 1 युनिट 5चा आला, मग 11 × 5 55. ओके, अशा पद्धतीनं सोडवायचं आहे. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, एका भांड्यात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 5:7 आहे. 3 लिटर दूध टाकले. काय म्हटलेलं आहे बघा, 3 लिटर दूध टाकले आणि 3 लिटर पाणी काढून घेतले. आता एका याच्यामध्ये 3 लिटर दूध टाकले आणि 3 लिटर पाणी काढून घेतले, तर नवीन गुणोत्तर किती तयार झाला, 4:5 मिळते. तर भांड्यात किती लिटर दूध असेल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. किती लिटर दूध असेल अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. कसं सोडवणार बघा, काय म्हटलेलं आहे बघा, दूध आणि पाणी याचे गुणोत्तर दिलेले आहे. दुधाचं गुणोत्तर आणि पाण्याचं गुणोत्तर लिहू आपण. दूध ओके आणि पाणी हे समजून घ्या. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर कसं लिहिणार तर 5x हे दुधाचं गुणोत्तर आहे, 7x हे पाण्याचं गुणोत्तर आहे. जर पहिल्याच्यात दूध टाकले म्हटल्यावर इथं प्लस करायचं 3. ओके, आणि 3 लिटर पाणी काढून घेतले. पाण्याचं गुणोत्तर काय काढलेलं आहे म्हणून इथं मायनस घेणार. नवीन गुणोत्तर किती तयार व्हावं लागलं, 4:5 तयार व्हावं लागलं. आता काय करणार, इथून आपण तिरपा गुणाकार काय करणार आहोत आपण, आता इथून तिरपा गुणाकार या पद्धतीनं करणार आहोत. तिरप्या गुणाकारात बघा या पद्धतीनं असा करणार आपण. ओके, क्लिअर आहे, समजलं. मग आता 5 × 5 = 25x. ओके, प्लस 3 × 5 = 15x. बरोबरचं चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊ. आता 7 चौक 28x प्लस 3 चौक 12x. ओके, आता बघा हे प्लस आहे, तिकडं आपल्याला काय करायचं होतं मायनस. ओके, आता आपण काय करणार आहोत बघा, इथं हे मायनस मध्ये आहे उत्तर, लक्षात घ्या. इथं लक्षात घ्या हे x
इथं मायनसमध्ये येईल उत्तर. ओके, आता आपण काय करणार बघा, इथं याचं आणि याची काय करणार, वजाबाकी करणार. हे बरोबरच्या इकडं एक्स येईल तर 3x उरणार. 28 मधून 25 गेले, 3x उरलेत. आता बघा हे 12 आणि 15 जर करतो म्हटलं, हे जे आहे प्लसमध्ये आहे, तिकडे गेल्यावर मायनसमध्ये म्हटल्यावर मायनस मायनस प्लस झाले. बघा हे किती होईल, 15 मायनस 12 किंवा मग 12ला इकडे आणलं तरी चालते, कसंही केलं तरी चालते. उत्तर आपल्याला प्लसमध्येच मिळणार आहे. म्हणजे 3x बरोबर 27 होणार. हे टोटल किती होणार, 27 होणार. ओके, तर x बरोबर हे 3 गुणाकारात आहे, 27 भागीला 3. इथं उत्तर येईल 9. x ची किंमत आली 9. x ची किंमत 9 आली तर तुम्हाला काय विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलं की भांड्यात किती लिटर दूध असेल. लिटर दूध म्हटल्यावर किती आहे, दुधाचं आहे 5x म्हटल्यावर किती, तर याला 9 ने गुणणार. 9×5 = 45 लिटर दूध असेल. जर पाणी विचारलं असतं तुम्हाला तर 45 लिटर दूध असेल. ओके, आता त्याच्यामध्ये +3 हे नंतरचं गुणोत्तर आहे, समजलं का, हे नंतरचं गुणोत्तर, परंतु आपल्याला पहिलंच गुणोत्तर पाहिजे. आता जर तुम्हाला असं विचारलं असतं की पाणी किती होतं, तर 9×7 = 63 लिटर पाणी असतं. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढता येते. समजलं असेल. समोर जाऊया. ओके, समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. चौथा प्रश्न, 56 लिटर मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 3:4 आहे. त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे गुणोत्तर 5:4 होईल. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग या प्रश्नाला कसं सोडवणार आहोत, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. कसं सोडवणार आहोत बघा, इथं काय म्हटलेलं आहे, दूध आणि पाणी, याच्यातही दूध आणि पाणी. चांगल्या विद्यार्थ्याला हे प्रश्न सोडवता येत नाही, तुम्हाला येत असेल. बघा 3:4 हे गुणोत्तर आहे. 56 लिटर काय टाकलं त्यानं, मिश्रण आहे. ओके, काय करणार मग आपण, त्याचे नवीन गुणोत्तर किती होणार, 5:4. आता बघा काय करत असतो याच्यामध्ये आपण, की हे जे आडवा फरक आहे, 5 मधून 4 गेले, 1 राहिला, इथे लिहायचा. ओके, आता आपण काय करणार, हे असा गुणाकार इकडे करणार, हे असा गुणाकार असा करणार. 4×3 = 12, 5×4 = 20. आता आपण याला भागणार कितीने, याच्या फरकानं. याचा फरक किती आहे, 20 मधून 12 गेले, 8 राहिले. 8×1 = 8, 8×7 = 56, 7×1 = 7. x बरोबर आपल्याला भेटलं 7 भेटलं. तर आता तुम्हाला काय भेटलं, किती लिटर दूध टाकले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मला एक सांगा, या दुधातला डिफरन्स किती आहे, तर 2 लिटरचं डिफरन्स आहे, 2 लिटरचा डिफरन्स आहे, म्हणून याला आपण 2 ने 7 गुणणार. 7×2 = 14 लिटर काय असेल त्याच्यामध्ये दूध असेल, किंवा मग त्याचं प्रमाण असेल दुधाचं. ओके, 14 लिटर. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण हाही प्रश्न सोडवलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. वनरक्षकची ॲड लवकरच येणार आहे. जर तुम्हाला लेखी प्लस फिजिकलची तयारी करायची असेल तर आपली बॅच सुरू होत आहे 5 मार्च पासून. डेमो लेक्चर सुरू आहेत, अगदी फ्री डेमो लेक्चर आहे. ज्याही विद्यार्थ्याला डेमो लेक्चर करायचे असतील त्यांनी लवकरात लवकर या दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे. सोबतच तुम्हाला ऍडमिशन सुद्धा करायची असेल तर या नंबरवर संपर्क साधायचा आहे. विशेष म्हणजे आपण 2000 रुपये या बॅचवर ऑफ दिलेला आहे. या बॅचचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. खूप महत्त्वपूर्ण लेक्चर आहे, याच्यामध्ये पाहून घ्या. 1 वर्ष व्हॅलिडिटी तुम्हाला भेटणार आहे या बॅचची. यामध्ये आपण संपूर्ण अंकगणित पाहणार, बुद्धिमत्ता पाहणार ट्रिक्सनुसार, त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जीके, करंट अफेअर्सचे सर्व विषय आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत, जे वनरक्षकला लागतील. आता बरेचसे जण म्हणतात की अंकगणित त्याच्यामध्ये विचारत नाही, परंतु मी तुम्हाला अंकगणितही त्याच्यामध्ये क्लिअर करून देणार. कारण की त्याच्यामध्ये जर आपल्याला एखादा गणिताचा वरचा प्रश्न विचारला किंवा मग बुद्धिमत्तेमध्ये बोडोमासचा प्रश्न विचारला तर अंकगणित सोडवाच लागते. बोडोमासचे ट्रिक्स तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. बऱ्याचशा वेळेस बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला सरासरी विचारतात, टक्केवारी विचारतात, तेही तुम्हाला काढता आलं पाहिजे, म्हणून संपूर्ण अंकगणित सुद्धा त्याच्यामध्ये मी शिकवणार आहोत. बघा, भरपूर सराव पेपरचा म्हणजे सराव करून घेणार. जेवढे बी
म्हणजे वनरक्षकच्या टाईपचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न पत्रिका घेऊन मी तुम्हाला सराव करून घेणार आहोत. संपूर्ण लेखी प्लस फिजिकलची तयारी आम्ही करून घेणार आहोत. बघा, जर 10 मार्च पर्यंत तुम्ही जर ऍडमिशन केली तर तुम्हाला 2000 रुपये ऑफ मिळणार. नंतर त्या बॅचची फीस वाढून जाणार आहे. म्हणून लवकरात लवकर आपली ऍडमिशन बुक करायची आहे 90 11 37 38 82 या नंबरवर. समोरचा प्रश्न पाहू काय म्हटलेला आहे. 5वा प्रश्न आता आपण पाहणार आहोत. 5 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होते. ओके, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. त्यानंतर बघा, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:5 होईल. तर ए चे आजचे वय किती? आता वयवारीवरचा प्रश्न आहे, सोडवायचा आहे. बघा, 5 वर्षापूर्वी किती होतं त्यांचं वयाचं गुणोत्तर? तर 3:1 होतं. 3:1 होतं. आता आजचं माहित नाही आपल्याला, असं लिहून घ्यायचं, समजण्यासाठी लिहायला लागलो. आणि 5 वर्षानंतर, ओके, 5 वर्षानंतरचं गुणोत्तर किती आहे? आता 5 वर्षानंतरचं गुणोत्तर जर म्हटलं तर 11:5 आहे. काय करणार? हे जे 5 आहे आणि हे 5 आहे, 5 आणि 5 10, इथं लिहून गुणाकाराचं चिन्ह देऊन अशी रेष मारून द्यायची. समजलं असेल. आता काय करणार आहोत, इकडून इकडं गुणाकार करा, इकडून इकडं गुणाकार करा. 5 त्रिक 15, 11 एक 11. आता बघा, इथं आपण काय मांडणार? तर या 11तून 5 गेले, 6 राहिले, 6 इथं मांडायचे आपल्याला. आता याच्यातला फरक कितीचा आहे? 15तून 11 गेले, यानं भागणार आहोत आपण, तर 4 राहिले. 4 आपण इथं भागणार. भाग देत असताना कसा भाग जाईल बघा. 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4, 2 1 2 2 पंच 10, 5 त्रिक 15. 15 जी आहे एक्सची किंमत आली 15. आता आपल्याला कोणाचं वय विचारलेलं आहे? तर ए चे आजचे वय. हे बघा, 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर, 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर किती होतं? तर बघा किती आहे? 3. तर याला गुणीला 15 करा. 3 15 त्रिक 45. हे 5 वर्षापूर्वीच आहे. परंतु आजचं वय विचारलेलं आहे, तर हे 5 वर्षापूर्वीचं आहे. याच्यात 5 टाका, तर किती होणार? 50 वर्ष होणार. 50 वर्ष एचं वय आहे. अशा पद्धतीनं आपण हे 5 प्रश्न पाहिले. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.